50 ते 70 लोकांसाठी मी इथं पोहे बनवते. छान मोकळे सुटसुटीत पोहे होतात. तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा. तर 5 किलो पोहे घेतलेले आहेत. हे छान मी वॉश करून घेणार आहे. वॉश करून घेतले की लगेच साईडला काढायचे. जास्त वेळ पाण्यात राहिले की त्याचा गिजगा बनतो. इथं 2 किलो कांदे घेतलेले आहेत मी. कांदे छान मोठा चिरून घ्यायचा. त्याच्यानंतर मी तेलात शेंगदाणे तळून घेणार. त्यातील निम्मे शेंगदाणे मी काढून घेतलेले आहेत. निम्म्यामध्ये मी मोहरी आणि जिरे टाकले. त्यातच कढीपत्ता टाकला. कांदा टाकून घेतला. तुम्हाला जसं तिखट हवं तसं मिरची टाका. त्याच्यामध्ये 2 पोहे खायच्या चमच्याने हळद टाकलेली आहे. हळदीनंतर 8 चमचे मीठ घेतलेले ते त्यात टाकले. छान मऊ अशी फोडणी तयार झाल्यानंतर जो भिजवून साईडला ठेवलेले पोहे होते त्याच्यामध्ये छान मिक्स करून घेतलं. तुम्ही बघू शकता या 5 किलो पोह्यांमध्ये मी मसाला मिक्स करून घेतला. त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतली. लिंबू आणि साखर त्यामध्ये टाकली आणि वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि जे निम्मे आपण शेंगदाणे बाजूला ठेवले होते ते घेतले. तर अशा पद्धतीने आता ह्याला एक वाफ घेऊन घ्यायची. आपले पोहे तयार आहेत.